नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येतो आहे आणि यावेळेला थोडा वेगळा विषय मी निवडलेला आहे की जे पूर्वीचे आपले जे सगळे योद्धा होते त्यांच्या श्रेणी काय होत्या, त्या कुठल्या श्रेणीमध्ये ते युद्ध करायची, त्यांच्याकडे पॉवर्स किती होत्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये सगळ्या युगातले सगळे योद्धे समाविष्ट आहेत. त्याच्यात राम आहे, लक्ष्मण आहे, महाभारत आहे, रामायण आहे. हे सगळ्या योद्ध्यांच्या काही स्पेसिफिक कॅटेगरी होत्या आपल्या पुराणांप्रमाणे आणि आपण आज त्याच कॅटेगरीमध्ये कुठला योद्धा कुठल्या कॅटेगरीत येतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात पहिली कॅटेगरी त्यांची असते ती म्हणजे सैनिक. जो साधा सैनिक असतो, पायदळाचा, जे भाले किंवा तलवार ढाल घेऊन जे लढतात, तो पहिला सैनिक असतो. ती पहिली श्रेणी असते. दुसरी श्रेणी त्यांची असते रथी. रथी कोणाला म्हणतात की जे सैनिकाचं वरचं पद असतं, जे रथावर स्वार होऊन जे युद्ध करतात, त्या सगळ्यांना आपण रथी म्हणतो. आपण बऱ्याचशा सगळ्यात जुन्या व्हिडिओजमध्ये आणि टी व्ही सिरियल्समध्ये बघितलेले की सगळे लोक हे जे होते हे रथावर स्वार होऊन युद्ध करायचे, म्हणजे धनुष्यबाण असतील किंवा भाले वगैरे असतील ते, तर त्यांना रथी म्हणतात. तर हा रथी याच्याकडे क्षमता किती असते, तर हा एकाच वेळेला 5,000 सैनिकांशी युद्ध करू शकतो, इतकी त्याची क्षमता असते. म्हणजे एका रथावर असलेला एक योद्धा एका वेळेला पायदळातल्या 5,000 सैनिकांशी युद्ध करू शकतो, एवढी त्याच्या क्षमता असते. ही पहिल्यानंतर दुसरी म्हणजे त्याच्या पुढची पायरी स्टेप आहे रथी. तर हे असे रथी योद्धे कोण कोण होते महाभारतात सांगायचे झालं तर दुर्योधन, त्याच्यानंतर दुःशासन आणि त्याचे सगळे 97 भाऊ, हे सगळे रथी होते. त्याच्यानंतर शकुनी, शिखंडी. पांडवांमध्ये सांगायचं झालं तर युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, हे सगळेच्या सगळे रथी होते. म्हणजे एका वेळेला ते फक्त 5,000 सैनिकांशी युद्ध करू शकायचे किंवा तेवढी त्यांच्याकडे कपॅसिटी होती. त्याच्या पुढची श्रेणी आपल्याकडे येते अतिरथी. आता हे अतिरथी कोण असतात की जे एका वेळेला 12 रथींशी युद्ध करू शकतात. म्हणजे रथावर स्वार असलेले 12 जण किंवा एकाच वेळेला 60,000 सैनिकांशी. म्हणजे रथी एका वेळेला 5,000 सैनिकांशी करू शकतो, अतिरथी एका वेळेला 12 रथींशी युद्ध करू शकतो, म्हणजे 60,000 सैनिकांशी. ह्या श्रेणीमध्ये कोण यायचे तर कृतवर्मा, शल्यनरेश, त्यानंतर कृपाचार्य, युयुत्सु, अकंपन, सात्यकी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या श्रेणीमध्ये कृष्ण स्वतःसुद्धा येतो. आता कृष्ण या श्रेणीत काय येतो की आपल्याला कृष्णाचा इतिहास माहिती की त्यांनी युद्धात पाठ दाखवली होती, म्हणून त्यांना आपण रणछोडदास असंही म्हणतो. त्यामुळे ते अतिरथी या श्रेणी येतात. मुळात अतिरथी ही सुद्धा खूप वरची श्रेणी आहे. सर्व योद्धे अतिरथीपर्यंत पोहोचू शकत नाही. ह्या श्रेणीच्या वरची आणखी एक श्रेणी आहे, तिला आपण महारथी असं म्हणतो. आता आपल्याकडे बोलताना बरेचसे लोक म्हणतात काय रथी महारथींचे पराक्रम केले, तीच ही महारथी श्रेणी. ॲक्च्युली लोकांना याचा खरा अर्थच माहीत नाही की महारथी म्हणावं कोणाला. तर महारथी तो असतो की जो एका वेळेला 12 अतिरथींशी युद्ध करू शकतो. एका वेळेला 12 अतिरथींशी किंवा 7,20,000 सैनिकांशी युद्ध करू शकतो. महारथी ही त्या काळातल्या सैन्यातली अतिशय उच्च श्रेणी होती की महारथी सगळ्यांनाच होणं शक्य नसायचं. त्यामुळे महारथी जे आहेत ते अतिशय थोडके आहेत. आणि ही श्रेणी इतकी मोठी आहे की या श्रेणीमध्ये आपल्याला रामायणातले सुद्धा काही योद्धे याच्यामध्ये इन्क्लूड करायला लागले. तर त्याच्यामध्ये कोण येतं, स्वयं श्रीराम येतात, त्यानंतर बलराम येतात, लक्ष्मण या श्रेणीमध्ये येतात, वाली, जांबुवंत हे सुद्धा या श्रेणीमध्ये येतात. वालीचं थोडं प्रकरण वेगळं आहे, ते मी तुम्हाला सांगेलच पुढे. पण महाभारतातले कोण येतात तर भीष्म, पितामह भीष्म या श्रेणीमध्ये येतात. त्यानंतर अर्जुन या श्रेणीत येतात, द्रोणाचार्य या श्रेणीत येतात, अश्वत्थामा या श्रेणीमध्ये येतो. त्यानंतर कर्णसुद्धा या श्रेणीमध्ये येतो. या सगळ्यांव्यतिरिक्त आणखी कोण यामध्ये येतात तर रावणसुद्धा महारथी होता. रावणाचा भाऊ कुंभकर्ण तो सुद्धा महारथी होता. त्यानंतर रामाचे दोघं पुत्र लवकुश ते सुद्धा महारथींमध्ये येतात. त्यानंतर द्रुपद, राजा द्रुपद जो होता तो सुद्धा महारथीमध्ये येतो आणि जरासंध हा सुद्धा महारथींमध्ये येतो. याच्या पुढची जी श्रेणी आहे, याच्या पुढेही आणखी 2 श्रेण्या आहेत ज्या बऱ्याचशा लोकांना माहीत नसतील, त्या आज आपण सांगतो. महारथीच्या पुढची श्रेणी असते अतिमहारथी. आता
जो लिखित इतिहास आहे आणि ज्यात फक्त मानव आपण जर इन्क्लूड केले तर अशा याच्यामध्ये फक्त एकच अतिमहारथी येतो आणि तो म्हणजे रावणाचा पुत्र इंद्रजित। अतिमहारथी कोण असतो की ज्याला ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या शक्ती प्राप्त असतात। म्हणजे शिवाचं पाशुपतास्त्र, ब्रह्माचं ब्रह्मास्त्र आणि विष्णूचं वैष्णवास्त्र अशा तिघही शक्तींचा जो उपयोग करू शकतो तो अतिमहारथी असतो। त्यामुळे आपला जो इतिहास आहे त्यामध्ये फक्त एकच असा माणूस आहे इंद्रजित, आणि मानव म्हणून इंद्रजित आहे। पण जर आपण ती श्रेणी थोडीशी मोठी केली तर आणखी एक महान व्यक्ती या अतिमहारथी श्रेणीमध्ये येतात। त्यांचं नाव आहे श्री भगवान परशुराम। भगवान परशुरामांनी माहिती की 21 वेळेला पृथ्वींनी क्षत्रिय करून टाकली आणि त्यांनी असे कैक वेळेला महारथी अतिमहारथी त्या युद्धात पराजित केले। तर त्यामुळे ज्ञात इतिहासाला फक्त दोनच असे लोक आहेत, इंद्रजित आणि भगवान परशुराम, जे अतिमहारथींमध्ये येतात। महाभारताच्या वेळेला परशुराम पृथ्वीवर होते पण त्यांनी महाभारतात सक्रिय सहभाग घेतलेला नव्हता। आता ह्या श्रेणीच्या वरची सुद्धा एक श्रेणी आहे, ही सगळ्यात महान श्रेणी आहे आणि ह्या श्रेणीच्या वरती कुठलाही योद्धा कुठल्याही जगात नाही। त्या श्रेणीचं नाव आहे महामहारथी। महामहारथी अर्थातच या श्रेणीमध्ये कुठलाही मानव येत नाही। या श्रेणीमध्ये ते लोक येतात जे 10 विद्यांचे अधिपती आहेत, जे संपूर्ण आपण ज्याला म्हणतो युनिवर्स एकट्याने संपवू शकतात असे योद्धे या श्रेणीमध्ये येतात। आणि ह्या श्रेणीत येणारे योद्ध्यांची नावं मी तुम्हाला सांगायची झाले तर महादेव सगळ्यात पहिला नाव, महाविष्णू, त्यानंतर महागणपती, महादुर्गा, महाप्राण म्हणजे ज्याला आपण हनुमंत असं म्हणतो, आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे देवांचा सेनापती कार्तिकेय। ह्या एवढ्याच लोकांकडे ज्या 10 विद्या आहेत की ज्या 10 विद्या कोणालाही हस्तगत म्हणजे कोणालाही शिकता येत नाही, ह्या 10 विद्यांचे हे स्वामी आहेत। आणि यातली एक एक विद्या एवढी पॉवरफुल आहे की ते संपूर्ण विश्वाचा युनिवर्सचा नाश करू शकतात। ह्या महामहारथींच्या व्यक्तित्वाचा आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे की यांच्या प्रतिमासुद्धा इतक्या ताकदवान असतात, इतक्या पॉवरफुल असतात की त्या अनेक महारथी आणि अतिरथींचे अस्त्र निव्वळ प्रतिमेच्या म्हणजे फोटो ज्याला आपण म्हणतो तो निव्वळ फोटो जरी असला तरीसुद्धा यांचे सगळ्या विद्यांचे अस्त्रशस्त्र ते केवळ प्रतिमेने निष्क्रिय करू शकतात, एवढी यांच्यात ताकद आहे। आता आपल्याला सगळ्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की अर्जुन युद्ध जिंकला कारण कृष्ण त्याचा सारथी होता। नो डाऊट ही गोष्ट 100% खरी, पण एक छोटीशी गोष्ट आपण प्रत्येकजण विसरतो पण ती सगळ्या ठिकाणी आवर्जून सांगितली जाते, ती म्हणजे श्रीकृष्णाने हनुमंतांना अर्जुनाच्या रथावर प्रतिमा रूपाने स्थापित व्हायला सांगितलं होतं। अर्जुनाचा रथाचा जो ध्वज होता त्या ध्वजावर हनुमंताचं प्रतीक होतं। त्यामुळे मगाशी जसं मी सांगितलं की निव्वळ यांच्या प्रतिमासुद्धा अनेक अस्त्रशस्त्रांना निष्क्रिय करू शकतात। मला असं वाटतं हे सुद्धा त्यामागचं एक कारण असेल। आता सध्या या व्हिडिओमध्ये एवढंच। याच्याविषयी आपण आणखी चर्चा करूच, याच्याविषयी आपण आणखी व्हिडिओ बनवू। तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा। धन्यवाद।